प्रशांत आणि रोहिणी एक हसते खेळते दाम्पत्य. भांदुले गावच्या एका लहान घरात त्यांचा संसार 2 गोंडस मुलींच्या किलबिलाटाने 8 वर्षांपासून फुलला होता. प्रशांत गावातला गुंडा मिस्त्री म्हणून थोडा व्रात्य स्वभावाचा, पण कुटुंबावर प्रेम करणारा. रोहिणी 28 वर्षांची, मायाळू आणि कर्तव्यनिष्ठ. गेले काही महिने प्रशांतच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ सुरू झाला होता. पण याचे कारण घरातले नव्हते, तर रोहिणीच्या माहेरचे होते. रोहिणीचे वडील गंभीर आजारी होते. एका मुलीला आपले माहेर आणि वडील आजारी असताना त्यांना सांभाळण्याची ओढ लागणे स्वाभाविक होते. रोहिणीचे माहेरी येणे जाणे वाढले. आठवड्यातून एकदा, मग 2दा आणि कधीकधी तर 3-3 दिवस ती तिथेच थांबायची. प्रशांतने सुरुवातीला तिला पूर्ण साथ दिली. तो स्वतः तिला दुचाकीवर ढवळी गावात सोडायचा आणि परत आणायला जायचा. परंतु संशयाची पहिली बारीक रेख कुठून तयार होते हे कळत नाही. एका दुपारी प्रशांतच्या मित्राने विनायकने सहज विचारले, काय रे, रोहिणीलाही माहेरी जाते हल्ली? सासर सोडून ती माहेरचीच झाली की काय? या एका वाक्याने प्रशांतच्या मनात बी पेरले गेले. त्याला जाणवले रोहिणीच्या बोलण्यात आणि वागण्यात पूर्वीची सासरची ओढ दिसत नाही. ती घरी असली तरी तिचे मन वडिलांच्या तब्येतीत आणि माहेरच्या कामात गुंतलेले असायचे. लेकींना सांभाळतानाही ती सतत फोनवर, होय आता कशी आहे तब्येत, असे विचारत असायची. माझे कुटुंब, माझे घर, माझी बायको, माझी नाही राहिली का? या भावनेने त्याला घेरले. रोहिणीचे माहेरी जाणे त्याला वडिलांची सेवा न वाटता सासर टाळणे वाटू लागले. 2 लहान मुलींच्या जन्मानंतरही प्रशांतचा मूड नेहमी वेगळा असायचा. लेकरांची काळजी इला नाही का, या प्रश्नातून हळूच रोहिणी माहेरी जाऊन दुसरेच काहीतरी करत नसेल ना, असा क्रूर संशय त्याच्या मनात डोकावू लागला. रोहिणीचे वारंवार माहेरी जाणे त्याला जुगाड वाटू लागले. तो स्वतःच्या संशयालाच सत्य मानू लागला. त्याने रोहिणीला अनेकदा कठोर शब्दात सुनावले, पण तिने प्रत्येक वेळी वडिलांच्या तब्येतीची शपथ घेऊन त्याला शांत केले. मात्र प्रशांतचे समाधान झाले नाही. त्याने ठरवले, आता खूप झाले, एकदाचा या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचाच. अखेरीस प्रशांतने रोहिणीला आणण्यासाठी ढवळी गाव गाठले. तो दिवसभर तिच्या माहेरी शांतपणे राहिला. सासू सासऱ्यांशी बोलला, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्याच्या शांत स्वभावाने रोहिणीला किंचित दिलासा मिळाला. चला आता घरी शांतता असेल, असे तिला वाटले. सायंकाळचे 7:30 वाजले. सूर्य मावळून थंडी आणि काळोख मिसळू लागला होता. ढवळी गावातून प्रशांतने त्याची दुचाकी सुरू केली. मागे 28 वर्षांची रोहिणी शांतपणे बसली होती. 8 वर्षांचा संसार, 2 मुलींचे पालक, पण आज त्यांच्यामध्ये एक अदृश्य भिंत उभी राहिली होती. गाडी सुरू झाली. दोघेही शांत. ही शांतता नेहमीची नव्हती. ही शांतता वादळ येण्यापूर्वीची होती. प्रशांतच्या डोक्यात एक भयानक कट शिजत होता. त्याने आज घरातून निघण्यापूर्वीच काहीतरी वेगळी तयारी केली होती. त्याने मनातल्या मनात जागा निवडली होती, वेळ निश्चित केली होती. त्याच्या शांत चेहऱ्याखाली एक क्रूर निश्चय दडलेला होता. तो गाडी चालवत होता, पण त्याचे लक्ष रस्त्यापेक्षा जास्त त्याच्या मनात चालू असलेल्या काहुरात होते. रोहिणी शरीराने प्रशांतबरोबर जात होती, पण तिचे मन माहेरच्या घरात अडकले होते. आई वडिलांच्या मदतीला थांबायला पाहिजे होते, हा विचार ती सतत करत होती. तिला प्रशांतची शांतता बोचत होती. रोहिणीने ती शांतता तोडण्याचा प्रयत्न केला. आज लय उशीर झाला नाही का? मुलं वाट बघत असतील. आईला ओढ होती ती मुलांची. प्रशांतचा प्रतिसाद थंड, निर्विकार होता. तो फक्त गाडीच्या हँडलवर घट्ट पकड ठेवून होता. प्रशांतने थंड आवाजात उत्तर दिले, पोरींना काय, त्या झोपतील. एवढ्या लवकर काय जायचंय? हे बोलणे रोहिणीला खूप गोड वाटले. प्रशांत कधीच इतका थंड आणि शांत नव्हता. तो लगेच भांडणारा, वाद घालणारा गुंडा मिस्त्री होता. आजचा त्याचा चेहरा, त्याची शांतता तिला अस्वस्थ करत होती. रात्रीच्या 8:30 वाजता त्यांनी वारणा नदीचा पूल नुकताच ओलांडला. नदीच्या पाण्याचा गूढ आवाज, आजूबाजूला घनदाट अंधार आणि गाडीच्या हेडलाईटचा छोटासा प्रकाश. वातावरण अधिकच भयान झाले. गाडी आता जुजीनाऱ्या मळ्याजवळ असलेल्या ओढ्याच्या जवळच्या निर्मनुष्य रस्त्यावर होती. रोहिणीच्या मनात भीतीचा गोळा आला. ती सावरण्याचा प्रयत्न करत म्हणाली, मी तुमच्या मनाची भाषा समजू शकते हो, फक्त घरी तर चला. आपला संसार बहरलेला आहे, त्यात थोडे मीठ पाणी कमी जास्त होत असते, पण प्रत्येक वेळेला वाद घालून प्रश्न मिटणार नाहीत. दोघांना दुरुस्ती करावी लागेल. प्रशांतने या शब्दावर कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्याने गाडीचा वेग कधी वाढवला तर कधी एकदम कमी केला. काय झालं, असे का करत आहात? गाडीला काही झाले आहे का? रोहिणीने विचारलं. प्रशांतच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, पण ते रोहिणीला कळलेच नाहीत. मला काहीतरी करावंसं वाटतंय. या शब्दांचा अर्थ रोहिणीला कळाला नाही. तिला वाटलं तो थट्टेने किंवा वैतागून बोलत असावा, पण त्याच्या चेहऱ्यावरील क्रूर निश्चयाने तिचं मन धस झाले.
रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य होता. काळोखाने थंड हवा अंगाला झोंबत होती. आणि मग प्रशांतने अचानक गाडी थांबवली. गाडी थांबताच रोहिणीने विचारलं, इथे का गाडी थांबवली? आता तर गाव जवळ आहे. प्रशांत खाली उतरला. त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती, जी रोहिणीने कधीच पाहिली नव्हती. त्याने थंडपणे रोहिणीला खाली उतरण्यास सांगितले आणि अत्यंत बेसूर आवाजात बोलू लागला, इथेच मला आता सर्व काही करायचे आहे. तुझ्या आयुष्यात माझी किंमत नाही. तू माहेरी काहीतरी जुगाड करत आहेस. एवढे दिवस सांगूनसुद्धा तुझं माहेरी जाणं बंद होत नाही. मग आता मी कोणाला जवळ करू? या आरोपांनी रोहिणी पूर्णपणे हादरून गेली. तिचा माहेरचा आजारी वडिलांच्या मदतीचा हेतू प्रशांतला जुगाड वाटत होता. तिची नजर संशयाने नव्हे तर पतीने केलेल्या क्रूर आरोपाच्या धक्क्याने स्तब्ध झाली. माझी काय चूक झाली? तुम्ही? ती काही बोलणार तेवढ्यात प्रशांतने खिशात हात घातला आणि बाहेर काढली चटणीची पुडी. त्याने चटणी रोहिणीच्या तोंडावर आणि डोळ्यांवर फेकली. चटणीच्या तिखटाने रोहिणीला समोरचे काही दिसेनासे झाले. तिचे डोळे जळजळू लागले. हाच तो गुडपणाचा पहिला खुलासा. प्रशांतने शांतपणे केलेल्या तयारीचे हे पहिले पाऊल होते, जे रोहिणीच्या प्रतिकाराला संपवून टाकणार होते. रोहिणी वेदनेने ओरडली, माझ्या डोळ्याची आग होत आहे. तुम्ही हे काय करत आहात? मदत करा. प्रशांतने कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि मग त्याने आपल्या गुंडामिस्त्री या नावाला साजेशी दुसरी तयारी बाहेर काढली. तुझा लपंडाव आता संपला. माझ्या पाठीमागे तुला दुसरे लोक आवडतात. आता काय करायचे सांग. रोहिणीला डोळ्यांनी काही दिसत नव्हते, पण मरणाची चाहूल तिला लागली होती. थांबा, काय करताय तुम्ही? पोरी आहेत आपल्या मुली. रोहिणीने जीवाच्या आकांताने ओरडून किंचाळायला सुरुवात केली. पण प्रशांतच्या डोळ्यात मायेचा कोणताही धागा नव्हता. त्याने कोयत्याने रोहिणीच्या अंगावर प्रहार करायला सुरुवात केली. सुरुवातीलाच त्याला रोखताना तिच्या हातावर 2-3 प्रहार झाले. ती मदतीसाठी ओरडली, पण त्या निर्जन रस्त्यावर अंधाराशिवाय कोणाचाही प्रतिसाद मिळाला नाही. प्रशांतने कोयत्याने रोहिणीच्या मानेवर आणि डोक्यावर प्रहार करायला सुरुवात केली. वेदना इतक्या असह्य होत्या की तिची प्रतिकार करण्याची शक्ती संपली. काही मिनिटातच ती जागेवरच थंड पडली. त्या निर्मनुष्य रस्त्यावर एक सडा पसरला होता. रोहिणीचं जीवन संपवून प्रशांत पाटील उर्फ गुंडा मिस्त्री उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप नव्हता. फक्त एक विचित्र अनपेक्षित शांतता होती. एक क्रूर कृत्य यशस्वी केल्याची निर्विकार शांतता. त्याने कोयता रोहिणी शेजारी टाकला. त्याने दुचाकी सुरू केली आणि भांदोले गावाकडे पळ काढला. गावात येऊन त्याने लोकांसमोर एक थंड, अविश्वसनीय कबुली दिली. मी माझ्या बायकोचं कायमचं जीवन संपवलं आहे. मी आता 5-6 महिने येणार नाही. माझ्या मुलींकडे लक्ष ठेवा. असं म्हणून तो पळून गेला. या घटनेने भांदोले गावात मोठी खळबळ उडाली. माहिती मिळताच वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे आणि त्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. रात्रभर पंचनामा आणि गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. प्रशांत पाटीलला रात्री उशिरा अटक झाली. रोहिणीच्या मृतदेहाजवळ चटणीची पुडी आणि कोयता या 2 गोष्टी प्रशांतच्या क्रूर कटाचे पुरावे होते. या घटनेत कोणाचीही चूक नव्हती. रोहिणीचे माहेरी जाणे हे वडिलांच्या आजारपणामुळे होते, ज्याचा प्रशांतने केवळ स्वतःच्या संशयी आणि असुरक्षित मानसिकतेतून अर्थ लावला. हा संशयच या भयंकर कांडचा रस्ता ठरला. प्रशांतचा संशय आणि रोहिणीची कर्तव्यनिष्ठा यांच्यातील संघर्षाचा अंत रोहिणीच्या क्रूर मृत्यूने झाला. एका निष्पाप जीवाने संघर्षाचा भयानक अंत पाहिला आणि 8 वर्षांच्या संसाराचा 2 लहान मुलींच्या भावनिक भविष्यासह कायमचा नाश झाला. दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा.